नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे अशी की ITIच्या संदर्भात पाहू शकता. बघा ITIची यादी आलेली आहे, पण यापुढे काय करायचे त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यासोबतच तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. जोपर्यंत तुमचं ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा ITIच्या यादी संदर्भाची काय महत्त्वाची माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया. त्यासोबतच तुमचे जे काही प्रश्न आहेत ते देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर लगेच व्हिडिओ सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, तुमची जी काही यादी आहे ती यादी लागलेली आहे. दुसरी यादी तुमची लागलेली आहे. ठीक आहे, दुसरी लिस्टमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी नंबर लागलेले आहेत आणि बहुतेक विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी जे काही ट्रेड आहेत ते त्यांना मिळालेले आहेत. आता बघा, तुम्हाला 28 जुलै म्हणजेच कालपासून तुम्हाला 28 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे काही ॲडमिशन आहेत मिळालेले जे काही ट्रेड आहेत त्या ITIमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं ॲडमिशन करावं लागणार आहे. आता ठीक आहे, या विद्यार्थ्यांना ज्यांना ट्रेड लागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी, आता ज्यांना लागलेलं नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती बघा. पुढची फेरी असणार आहे तुमची तिसरी फेरी. ठीक आहे, थर्ड मेरिट लिस्ट या ठिकाणी असणार आहे. आता ह्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भराल, ऑप्शन फॉर्म भरणे सुरू झाले आहेत. आता ऑप्शन फॉर्म भरत असताना काय महत्त्वाचे प्रोसेस तुम्हाला करायचे बघा. ऑप्शन फॉर्म भरत असताना एक काळजी घ्यायची. मागच्या वेळेस काय होतं, पहिल्या लिस्टसाठी तुम्ही पहिला जो काही ट्रेड आहे तो टाकला असेल तर तुम्हाला तो घ्यावाच लागत होता. दुसऱ्या लिस्टमध्ये जर तुम्ही 3पर्यंत जे काही ट्रेड टाकलेले आहेत, पहिला दुसरा तिसरा, त्यामध्ये जर तुम्हाला कोणता ट्रेड लागला असेल तर तुम्हाला घ्यावंच लागत होता. परंतु आता तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असाल त्यावेळेस मी तुम्हाला अगोदरच सांगतो आहे बघा, ज्यावेळेस तिसऱ्या फेरीसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत आहात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला पहिले जे काही 5 या ठिकाणी तुम्ही भरलेले ऑप्शन असतील, पहिले 5, ते पहिल्या 5मध्ये जर तुम्हाला ट्रेड लागला तर तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरत असताना पहिले 5 तेच ऑप्शन टाका ज्या ऑप्शनला तुम्ही ITIला ॲडमिशन घेऊ शकतात. बहुतेक विद्यार्थी आहेत ते असं सांगत असतात की सर मला ट्रेड मिळालेला आहे परंतु तुम्हाला ट्रेड नको आहे, मला ती सिटी नको आहे, मला तो ITI नको आहे. तर यावेळेस तुम्हाला अगोदरच सांगतो आहे बघा, 5 जे काही ट्रेड तुम्ही टाकत असाल, 1, 2, 3, 4 आणि 5, हे जे काही तुम्ही प्रिफरन्स टाकत आहात तर ते टाकत असताना असेच टाका ज्यांना तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. कारण 5पर्यंत जर तुमचा नंबर लागला तिसऱ्या फेरीमध्ये तर तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. जर तुम्ही घेतला नाही तर तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नसणार आणि जर तुम्ही घेतला तरी तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नसणार. तर तुम्हाला अगोदरच या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, अगोदरच तुम्हाला सांगून दिलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरू शकता. त्यासोबतच ऑप्शन फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे ती देखील तुम्हाला 2 ऑगस्टपर्यंत असणार आहे. 2 ऑगस्टपर्यंत तुम्हाला सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑप्शन फॉर्म भरता येतील. त्यानंतर ऑप्शन फॉर्म तुमचे क्लोज होतील. ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेत, ज्यांना चेंज करायचे ते चेंज करू शकतात. ज्यांनी चेंज केले नाही त्यांचे मागच्या फेरीमध्ये जे काही ऑप्शन फॉर्म होते तेच त्या ठिकाणी कंटिन्यू पकडले जात असतात. त्यामुळे काळजी करायची नाही. जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला तरी चांगलं आहे आणि जर नसेल भरला तरी देखील तुमच्या मागच्या फेरीमध्ये जे काही ऑप्शन फॉर्म असतील तेच तुमचे पुढे पकडले जाणार आहेत. आता काही महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, पहिलाच प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी विचारलेला आहे बघा. सर मेरा 10th में 54% था लेकिन ॲप्लिकेशन फॉर्म में टॉप 5 सब्जेक्ट लिए गए हैं. सर्वांचंच ते घेतले गेले आहेत, सर्वांचेच टॉप 5 सब्जेक्ट घेतले गेले आहेत. त्यामुळे जिससे 51% है और मैंने सिर्फ एक ही ट्रेड चूज़ करा है स्टेनोग्राफर का और कॉलेज परभनी और औरंगाबाद का सिलेक्ट किया है, लेकिन मेरा नंबर फर्स्ट सेकेंड राउंड में नहीं लगा. सेकेंड राउंड के बाद औरंगाबाद में 12 सीट्स है, बाकी और परभनी में 21 है और मेरा कास्ट OBC है. तो थर्ड राउंड में नंबर लगेगा क्या? सर प्लीज़ रिप्लाय, सर प्लीज़ रिप्लाय. बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचं ऑप्शन फॉर्मवर या ठिकाणी संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती डिपेंड असते तुम्ही ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरतात. आता बघा, ह्या ठिकाणी तुम्ही स्टेनो ट्रेडसाठी जर टाकलं असेल तर औरंगाबाद आहे, परभणी आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अजूनही महाराष्ट्रात स्टेनो ट्रेडसाठी कॉलेजेस आहेत. मी कॉलेजेसचं नाव नाही सांगत, परंतु त्या कॉलेजेसला देखील तुम्ही टाकू शकता. जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत असाल, ट्रेड करू शकत असाल, स्टेनोचा जो काही ट्रेड आहे तो करू शकत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, नक्कीच तुमचे जे काही चान्सेस आहेत ते त्या ठिकाणी वाढू शकतात. जागा देखील या ठिकाणी खूप आहे, त्यामुळे काळजी करायची नाही. या ठिकाणी 21, या ठिकाणी 12 आहे, तर तुमचा नंबर लागू शकतो. परंतु ते फिक्स नाही आहे, कारण या ठिकाणी जी काही प्रोसेस असते ती संपूर्ण त्या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड असते. पुढचा प्रश्न आहे बघा, ह्या ठिकाणी प्रणव ठोकाले यांचा. फिटरला नंबर लागला सर आणि मी ॲडमिशन पण केली आहे.
पण फिटर ट्रेड हा चांगला आहे का, यामध्ये करिअर घडू शकते का, प्लीज मार्गदर्शन करा सर. बघा फिटर ट्रेड हा एकमेव म्हणजे जर आपण पाहिलं तर फिटर हा देखील ट्रेड चांगला आहे, त्यामुळे काळजी करायचं नाही. फिटरमध्ये देखील करिअर घडू शकतं, चांगल्या पद्धतीने घडू शकतं, तर काळजी करायचं नाही. चांगला ट्रेड तुम्हाला मिळालेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न अशा पद्धतीचा आहे या ठिकाणी, सर माझा फर्स्ट लिस्टमध्ये टर्नर ट्रेड नंबर लागला होता, पण मी तो केला नाही. सेकंड लिस्टमध्ये माझा नंबर लागला नाही, मी काय करू सर, प्लीज हेल्प मी. बघा तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्यावेळेस तुम्हाला ट्रेड मिळत असतो, जर तुम्हाला वाटत असेल की तो ट्रेड चांगला आहे तर तुम्ही घेऊन टाकायचा आहे. कारण बघा कोणत्या लिस्टला तुमचा नंबर लागेल किंवा नाही लागत ते सांगू शकत नाही. बघा फर्स्ट लिस्टला तुमचा टर्नर लागला होता, चांगला ट्रेड होता टर्नर देखील, परंतु तुमचा आता सेकंड लिस्टला नंबर लागलेला नाही, तर तिसऱ्या लिस्टसाठी तुम्ही जाऊ शकता. कारण जो काही टर्नर ट्रेड तुम्हाला मिळाला होता तो तुम्हाला आता मिळणार नाही. सर्वच विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे. जर तुम्हाला ट्रेड यावेळेस मिळाला असेल आणि जर तुम्ही तो घेतला नाही तर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये तो ट्रेड मिळेल किंवा नाही त्याची त्या ठिकाणी शाश्वती नाही. त्यामुळे कुणीही अशा पद्धतीचं जर तुम्हाला वाटत असेल की चांगला ट्रेड आहे तर तुम्ही करू शकता. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा पाहू शकता. बघा सर तुमचे मनापासून आभार, तुमच्या गायडन्समुळे माझा नंबर मेकॅनिक ट्रेडला लागला आहे. मला 67% होते, कराडमध्ये लागला सर. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा सर. थँक्यू सो मच सर. सेकंड राऊंड बघा, तुमचं मनपूर्वक त्या ठिकाणी अभिनंदन आणि पुढच्या आयुष्यासाठी पुढच्या करिअरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि योग्य ते मार्गदर्शन मी हर एक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी करत असतो आणि तुम्हाला देखील त्या ठिकाणी पुढेही करत राहणार आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न अशा पद्धतीचा आहे, मला ठेवलेला फर्स्ट ट्रेड लागला आहे पण मला तो कॉलेज नको आहे, मला दुसरं कॉलेज हवा आहे, तर होऊ शकेल का, प्लीज रिप्लाय सर. नाही, कॉलेज देखील तुम्हाला बदलून मिळणार नाही आणि ट्रेड देखील तुम्हाला बदलून मिळणार नाही आहे. जो तुम्हाला ट्रेड मिळाला असेल आणि ज्या कॉलेजला मिळाला असेल त्याच कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन करावं लागणार आहे, बदलून तुम्हाला मिळणार नाही आहे. ठीक आहे, आणि फर्स्ट नंबरचा असल्यामुळे तुम्हाला हा ट्रेड घ्यावाच लागणार आहे. जर तुम्ही ॲडमिशन केलं नाही तर तुम्ही पुढच्याच कोणत्याच फेरीसाठी त्या ठिकाणी पात्र नाही आहेत. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न असा आहे, सर आपल्याला मिळालेला ट्रेड नको असेल तर आपण दुसऱ्याला देऊ शकतो का किंवा आपल्या गरजू मित्राला देऊ शकतो का, प्लीज रिप्लाय मी. नाही, असं होत नाही. जो तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे तो तुम्हालाच ॲडमिशन करावं लागेल, दुसऱ्याला तो ट्रेड त्या ठिकाणी देता येत नाही. त्यामुळे कोणीही त्या ठिकाणी अशा पद्धतीने जे काही म्हणत असाल तर असं होत नाही आहे, कारण ती प्रोसेसच त्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीची कुठलीही प्रोसेस नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जो काही ट्रेड मिळाला असेल तर त्यामध्ये तुम्हालाच ॲडमिशन करता येईल. आणि जर तुम्हाला ॲडमिशन करायचं नसेल, जर तुमचा तिसऱ्या म्हणजे चौथा किंवा चारपासून ते 100पर्यंत जर तुमचा ट्रेड असेल तर तुम्ही पुढील फेरीसाठी पात्र आहात. परंतु जर तुम्हाला 1, 2, 3च्या दरम्यान तो ट्रेड लागला असेल तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागणार आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न अशा पद्धतीचा आहे, प्राची बावनकुळे यांचा, सर मला 4th नंबरचा प्रिफरन्स लागला आहे पण मला तो नको आहे, तर मी थर्ड राऊंड खेळू शकते काय, आणि जर मला थर्ड राऊंडला सीट नाही मिळाली तर ही सीट रिझर्व राहील का, प्लीज रिप्लाय. नाही, ही सीट रिझर्व राहणार नाही आहे. ठीक आहे, ही सीट जी आहे तुमची रिझर्व राहणार नाही, परंतु तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी पात्र आहात. परंतु ही जी काही सीट आहे तुमची रिझर्व राहणार नाही आहे. जर तुम्ही तिसऱ्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरला आणि तिसऱ्या राऊंडला जर तुम्हाला कुठलाही ट्रेड मिळाला नाही तर ही सीट तुमची रिझर्व राहणार नाही आहे. ठीक आहे, आणि सर्व विद्यार्थ्यांनी यावर त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. कोणीही जर असं करत असेल तर त्यांचा जो काही सीट आहे, जागा आहे, ती रिझर्व राहणार नाही आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. सर माझा पण नंबर लागला आहे, फिटर म्हाडा. थँक्यू सो मच सर. तर तुमचं देखील अभिनंदन आणि पुढील तुम्हाला भविष्यासाठी पुढील करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी जी काही माहिती तुम्हाला दिलेली आहे ITIच्या संदर्भात, मी तुम्हाला अगोदरच या ठिकाणी कळवलेलं आहे की आता तिसऱ्या लिस्टसाठी जर तुम्ही 5पर्यंत जे काही ट्रेड टाकत असाल ते ट्रेड तुम्हाला व्यवस्थित टाकायचे आहेत आणि ज्यांना तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तेच ट्रेड टाका, म्हणजेच तुम्हाला पुढे कुठली अडचण येणार नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितले. तर संपूर्ण माहिती तुम्हाला कळलेली असेल अशा अपेक्षा करतो. कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला पण लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. जोपर्यंत तुमचं ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.